कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल। वातावरण बघू शकता खूप छान झालेलं आहे आणि बाहेरची सगळी कामं झालेली आहेत, फक्त राहिलेले आहे रांगोळी काढणे आणि चिमण्याची चू 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 सुरूच आहे। तर त्यांना तांदूळ टाकायचे आहेत। अगोदर मी खिडकी ऑन करते म्हणजे छान अशी हवा येते। मॉर्निंगचं वातावरण छान होतं, पण आज असं ना ऊन नाही, आज आभाळ आहे। असं वाटतं की पाऊस येणार की काय, म्हणजे असं वाटतं आता खरंच श्रावण सुरू झालेला आहे। म्हणजे आता आषाढ महिन्यामध्ये पाऊस असतो, पण पाऊस अजिबात पडलेला नाही, एकदम ऊन गरमी असं वातावरण होतं। पण आता छान झालेलं आहे। म्हणजे आजचा वार सांगितलं, आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 23 जुलै आणि उद्यापासून श्रावण स्टार्ट होणार। म्हणजे आज पण अमावस्या आहे, पण दुपारी आलेली आहे। उद्या मॉर्निंगला अमावस्या असते, तर उद्याचीच अमावस्या करणार आहे। म्हणजे उद्यापासून श्रावण महिना स्टार्ट झालेला आहे आणि आपली पूजा पुनस्कार हे ते म्हणजे श्रावण महिना म्हणजे श्रावण महिन्यामध्ये दररोज महादेवाची स्पेशल पूजा केली जाते, जसं की सोमवारी तर असते। तर टायमिंग सांगेन तर आता झालेले आहेत मॉर्निंगचे 6:45 वाजलेले आहेत। तर आता दिनेश गेले रनिंगला, बघू शकता चिमण्याची चू 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 सुरूच आहे। तर त्यांना तांदूळ आणखी टाकलेले नाहीत, त्यामुळे सुरू आहे त्यांचं। तर तांदूळ टाकते अगोदर। आता आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं ते विचार मी करत आहे। तर धपाटी मी आज बनवणार आहे। खूप दिवस झाले दुधी ठेवलेली आहे, दुधी ठीक असली तर टाकणार आहे, कारण करणं झालं नाही, दररोज काहीतरी वेगळंच बनत गेलं। तर चला आता पटकन मी सुरुवात करते। तर यासाठी चहा वगैरे झालेले हे गॅरेजला गेलेले आहेत आणि दिनेश रनिंगला गेले, तो पण येईल थोड्या वेळात। आणि त्याला असतं लवकर कॉलेजला जाणं, म्हणजे 8च्या अगोदर सगळं रेडी पाहिजे। आता 6:45 वाजलेले आहेत, तर अर्ध्या तासामध्ये सगळंच मी तयारी करून घेते। तर इथे थोडासा पसारा झालेला आहे, आवळा ज्यूस मी घेतलेले, चहा घेत नाही आणि त्यांच्यासाठी चहा बनवले, त्यामुळे हाच पसारा आहे। आणि इकडं शेंगदाणे काजू हे सगळं मला भरून ठेवायचं आहे। हे घासण्या पण मी आणायला लावलेल्या होत्या, हे अर्धा डझन आणले, ते पण काढून ठेवायचे। तर ही तर छोटी मोठी कामं चालतच राहणार आहेत। अगोदर मी नाश्त्याची तयारी करते, कारण नंतर ना खूप लेट होतो, मग टायमिंग झाली की मग तसंच पळता धावपळ सुरू होते। पूजा वगैरे आणखीन करत नाही इतक्या लवकर पूजा, म्हणजे कसं आहे आता पूजा करेन तर काय होतं सगळ्यांना वेळ भेटत नाही काही, मी पूजामध्ये मग्न होते, अर्धा एक तास लागतो मला। मग यांचं कुणाचं स्वयंपाक पाणी हे करणं गरजेचं आहे। तर इकडे बघू शकता, जसं मी तांदूळ टाकले खूप साऱ्या चिमण्या आलेल्या आहेत। म्हणजे त्यांनाही माहिती आहे की दररोज तांदूळ भेटतात आणि जसं म्हणजे भीत नाही आहे, ते एकदम जवळ येतात। तांदूळ टाकत आहे मी तेव्हाच त्या आलेल्या होत्या। आणि इकडे बघू शकता आमची राजकुमारी आलेले आहे। टायमिंग सांगेन तर सकाळचे 7 वाजलेले आहेत। आता दिनेश आलेला आहे आणि रांगोळी काढायचं राहिलेलं होतं, पण रिमझिम पाऊस सुरू आहे, म्हणजे तितकं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे, पण पाऊस सुरूच आहे, त्यामुळे रांगोळी काढायला गेलेली होती आणि परत मी आलेली आहे। बघते थोड्या वेळानं पाऊस जर थांबला तरच रांगोळी काढणार आहे, कारण काढूनही काही उपयोग नाही, पूर्ण रांगोळी धुवून जाते। तर दिनेश इकडं मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत आहे। तर अगोदर हा सगळा पसारा मी उचलते आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे धपाटी आणि चटणी। दिनेश तेच म्हणत आहे मम्मी आता तितका वेळ नाही, म्हणजे 7, 7:15 वाजलेले आहेत। दिनेश 8च्या अगोदरच तो कॉलेजला निघतो, तर आता इतक्या वेळात धपाटी आणि चटणी होणार नाही, कारण धपाटीचं पीठ मळण्यासाठी भरपूर वेळ लागतो, त्याची तयारी खूप असते। तर म्हटलं आता तू आहेस ना मदतीला, मग करूया आपण। आणि तसं तर आपण विचार करत बसतो ना, त्यामध्ये वेळ भरपूर जातो। आपण पटकन तयारीला लागायचं, म्हणजे कमी वेळात ती कामं होऊन जातात। तर इथं कोथिंबीर मी कालच निवडून ठेवलेली होती, मेथीची भाजी निवडून ठेवलेली होती। ते भाज्या काही धुवलेल्या नाहीत, मी फक्त निवडून असंच कवरमध्ये ठेवलेलं होतं। तर आता मेथीची भाजी आणि दुधी टाकून मी धपाटी बनवणार आहे, खूप छान टेस्टी बनतात आणि हे भाज्या पौष्टिक पण असतात। दुधी खूप दिवस झाला आणून ठेवलेले आहे, म्हणजे धपाटी बनवण्यासाठीच आणून ठेवलं होतं, काही बनवणं झालं नाही, दररोज काहीतरी वेगळंच बनत गेलं। आणि कधी लेट झाला की मग त्या दिवशी फक्त मी वरण भातच करायची आणि मग हे दुधीना खूप दिवस झाले ठेवलेले आहे। दररोज असं म्हणायचं की उद्या करूया, तर ते उद्या काही येईच ना। फायनली आज या दुधीचा नंबर लागलेला आहे, म्हणजे आज धपाटी बनत आहे। तर विचार केला अगोदर खिसून घ्यायचं याला, मग आता खिसायला म्हणजे जास्त वेळ लागतो, म्हणून खिसणी वगैरे काढली। मग नंतर विचार केला की आपल्याकडे आता हे चॉपर आहे, यामध्ये व्यवस्थित बारीक कट होतं, जसं आपण खिसतो ना तशाच पद्धतीनं, आणि कमी वेळात होतं, जास्त वेळ लागणार नाही। कारण ज्या दिवशी वेळेची कमी जाणवते त्या दिवशी चॉपर जे आहे ना खूप हेल्प करतं आपली, म्हणजे कमी वेळात सगळ्या भाज्या एकदम छान अशा चिरून तयार होतात, म्हणजे जशा पाहिजेत तशा। तर इकडे बघू शकता दुधीवरची पूर्ण साल काढली आणि छोटे छोटे तुकडे केले चॉपरमध्ये, ते मी चिरून घेतलेलं आहे एकदम बारीक, जसं आपण खिसतो ना तशाच पद्धतीनं ते खिसलेलं आहे, म्हणजे चिरलेलं आहे। आणि इकडे मेथीची भाजी धुवून कोथिंबीर धुवून दिलेली आहे, दिनेशला म्हणलं बारीक चिरून दे,
तोपर्यंत मी इकडे पिठं चाळून घेते. तर 3 प्रकारची पिठं मी इकडे घेतलेले आहेत. तर 2 गिलास मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा गिलास मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा गिलास आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर ही पिठं मी अगोदर चाळून घेतली. खूप पीठ उडत होतं म्हणून इकडे साईडला मी चाळलेलं आहे. आणि आता टाकूया यामध्ये 1 ते 1.5 कप मी बेसन टाकलेलं आहे. आता घेऊया बाकीचे मसाले. म्हणजे जेव्हा ही धपाटी बनवायची त्या वेळेमध्ये ना आपल्याला ही जी तयारी असते ना, म्हणजे पीठ मळणं हे थोडासा वेळ यामध्ये जास्त जातो. म्हणजे मॉर्निंगला ना काही गडबड असली की असं वाटतं की असू दे, यामध्ये तयारी खूप असते. तसा विचार करून 8 दिवस झालं मला धपाटी करायची होती. तसं तर दिनेशच्या पप्पाची खूप फेवरेट आहे. धपाटी असो, कोडबळे असो, अशा वस्तू त्यांना खूप खूप आवडतात. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले की मी या वस्तू बनवत असते. तर इकडं मसाले काय काय टाकलेले आहेत, म्हणजे पिठं सगळे मी चाळून घेतले, मेजरमेंट सांगितलेले आहे. तर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा मी ओवा हातानं घासून टाकलेला आहे. फ्लेवर छान येतो आणि पचनालाही छान आहे. आणि 1 चमचा जिरा हातानं घासून टाकायचा आहे. आणि 1 वाटी मी तीळ टाकलेले आहेत, पांढरे तीळ किंवा काळे पांढरे तीळ मिक्स आहेत माझ्याकडे, तेच मी यामध्ये ॲड केलेलं आहे. 1 कप तेल टाकलेलं आहे. यानं धपाटी गार झाल्यानंतर छान सॉफ्ट बनवून राहतात आणि टेस्ट पण खूप छान येतो. नंतर टाकलेलं आहे 1 ते 1.5 चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि छान मिक्स करून घेऊ. जोपर्यंत की मी इकडं पीठ मळत आहे धपाटीचं तोपर्यंत दिनेशला म्हणलं तू चटणीची तयारी करून घे. तर म्हणजे शेंगदाणे आणि डाळीची चटणी बनवायची. आज ताजं नारळ पण ठेवलेलं नाही, ताजं नारळ असलं तर जरूर टाका, चटणी छान होते. तर हे सगळे मसाले टाकले. नंतर मी यामध्ये टाकलेला आहे या भाज्या, म्हणजे 2 मोठी मेथीची भाजी बारीक चिरून टाकलेली आहे, 1 मोठी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि 1 छोटी दुधी टाकलेली आहे. दुधी टाकल्यानं धपाटी छान सॉफ्ट बनतात आणि टेस्ट पण छान येतो. सगळं टाकलं, छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आमचे राजकुमार इकडे चटणीची तयारी करत आहे. तर दिनेश इकडे इतकी घाई गडबड का करत आहे, कारण वेळेची कमी, फक्त 15 मिनिट राहिलेले आहेत. 15 मिनिटामध्ये धपाटी आणि चटणी तयार असली पाहिजे. फक्त दिनेशसाठीच नाही, सगळ्यांसाठीचे बनत आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. तिकडे बघू शकता मुलांची कामं कशी असतात. शेंगदाणे तळला आणि वाटीत काढत आहे, ते पॅनसोबतच वतत आहे. तर ते वाटीत कसं जाणार, अर्धे शेंगदाणे खाली सांडल्यानंतर मी ताटली दिलेले आहे. म्हणजे मुलांचं काम घाईगडबडीत असंच असतं, सांडा लावणं आणि ते दुप्पट कामं आपली वाढवतात मुलं. मला एक वेळा वाटतं की याला काही सांगू नये, किचनमध्ये तरी येऊच देऊ नये, कारण मला ते कामं दुप्पट वाढवतो. कारण घाईगडबडीत असं करतो ना की पटकन करायचं असतं आणि त्यामध्ये ते कामं वाढतं. तर इकडे चटणीसाठी काय काय तळून घ्यायचं आहे, तर अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळ आणि 4-5 हिरव्या मिरच्या, या सगळ्या वस्तू व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. आपण भाजून घेतलं तरी पण चालतं, पण तळल्यानं चटणीला टेस्ट छान येतो. आणि ताजं नारळ असलं तर नक्की यामध्ये ॲड करा. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी फक्त इतकंच घेतलेलं आहे. तर दिनेशने या सगळ्या वस्तू तळून घेतल्या. आता तोपर्यंत मी इकडं धपाटीसाठी पीठ मळवून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही म्हणत होता की दिनेश आणि तू बोललेलं तसंच टाकतं, याला दिनेशचा आवाज ऐकायचा आहे. मी का टाकत नाही कारण सांगते तुम्हाला, कारण खूप म्हणजे सगळीकडे सकाळी सकाळी गाणी चालू असतात सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आणि ते आवाज यामध्ये ॲड होतो आणि मला कॉपीराईट लागतं. आणि मी पण मोबाईलमध्ये गाणी लावूनच मी कामं आवरत असते. म्हणजे मॉर्निंगला छान वाटतं, देवाची गाणी किंवा टी व्हीवरती चालू असतं. पण आजकाल टी व्ही काय मी लावणं बंदच केलेलं आहे, कारण ते दिसत नाही तिकडच्या भिंतीला झाल्यापासून. फक्त मोबाईलमध्ये मी गाणी, कीर्तन काही लावते आणि कामं आवरते. त्यामुळे मी आवाज जे आहे ना ते इथं म्यूट करत असते. तरी पण कधीतरी शांत वातावरण असलं त्या दिवशी मी दिनेशचा आवाज म्हणजे त्याचं बोलणं वगैरे सगळं मी शेअर करेन. तर इकडे बघू शकता सगळी तयारी झालेली आहे. तर धपाटी बनवण्यासाठी मी घेतलेला एक कॉटनचा कपडा, पोळीपाटावर तो कपडा भिजवून ठेवलेला आहे आणि त्यावरती मी ठेवलेला आहे. म्हणजे जशी धपाटी पाहिजे आपल्याला, जाड, पातळ, छोटी, मोठी, तशा पद्धतीने आपल्याला हे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आणि हा गोळा ठेवून मी पाण्याचा हात लावून मी हे थापून घेत आहे. म्हणजे धपाटी बनवण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी कवरवरती पूर्णपणे तेल लावून त्यावरती पिठाचा गोळा ठेवून थापून घेतात, म्हणजे एकदम पातळसर अशी धपाटी बनते. ते पण छान बनते, पण कधी मी तशा पद्धतीने केलेली नाही. जेव्हाही धपाटी बनते मी अशा पद्धतीनं कपड्यावरती थापून बनवते. खूप छान धपाटे बनतात, म्हणजे गार झाल्यानंतरही खूप छान सॉफ्ट बनून राहतात. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी पाण्याचा हात लावून धपाटी मी थापून घेतलेली आहे. पॅन ठेवलेले गरम होण्यासाठी. आणि इकडे आमचे राजकुमार चटणीला तडका देत आहेत. बघू शकता कोसभर लांब जात आहे, कारण ते मोहरी जिरं उडून येत आहे. त्यामुळे नंतर मग कढीपत्ता तर घेतलाच नाही, म्हणत आहे मग मी कढीपत्ता टाकला तर पूर्ण अंगावरती उडून येतं. तर म्हणले असू दे, म्हणलं. नंतर हिंग टाकला. म्हणजे काय काय टाकलेलं यामध्ये 2 चमचे तेल घेतलेले तडका पॅनमध्ये, मोहरी जिरं
जिरं हिंग टाकलं आणि 3-4 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हा तडका आपल्याला चटणीमध्ये ओतायचा आहे. खूप छान टेस्टी ही चटणी म्हणून तयार झालेली आहे. तर दिनेशने इकडे चटणी बनवली. आता तोपर्यंत मी धपाटी इकडे थापून घेतलेले आहे, पॅनवरती टाकलेलं आहे. म्हणजे 4-5 होल मी बनवून घेतले आणि या होलमध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे धपाटी छान सेकली जाते दोन्ही साईडला. आणि इकडे चटणी एकदम मस्त बनवून तयार झालेली आहे. चटणी तरी बनली. आता धपाटी मी गरमागरम बनवून घेते. दिनेशला मी तोपर्यंत तुझं आवरून घे, म्हणजे आता टायमिंग झालेलीच आहे, 7:45 वाजलेले आहेत. म्हणजे अगदी 15 मिनिटामध्ये धपाटी आणि चटणी बनलेली आहे. म्हणजे मनात आलं तर काय करत नाही आपण, अगोदरच विचार करतो आणि मग आपण ते काम राहू देतो. तर खूप साऱ्या गोष्टी अशाच होतात की आता कधी करायचं, वेळ कमी आहे, इतक्या वेळात होत नाही, खूप सारा विचार करतो. पण एक वेळा सुरुवात तरी करा, आपली ती कामं परफेक्ट होऊन जातात. म्हणजे अगोदरच आपण टेन्शन घेतो. तर इकडं धपाटी मी बनवत आहे. सगळ्याच धपाटी बनवून घेणार. जितकं मी इकडं पीठ मळलेलं आहे तितकं. म्हणजे आता दोघांसाठी मला टिफिन भरायचा आहे, धपाटी आणि चटणी. परत बाबा असतात, परत दिनेशलाही तिकडं टिफिन द्यायचा आहे. म्हणजे आजकाल कॉलेजला पण टिफिन घेऊन जात आहे. तर धपाटी चटणी तिकडं पण देणार आहे. आणि जेव्हा अशा काही वस्तू बनतात तर शेजाऱ्यांच्या ताईंना मी देत असते. ते पण काही बनवलं मला देतात आणि मी पण देत असते. तर त्यांनाही द्यायचं आहे मला. त्या हिशोबानंच मी थोडंसं इकडं पीठ जास्त मळलेलं आहे. तर इकडं गरमागरम धपाट्या बनत आहेत. तर दिनेशला मला अगोदर तू जेवण कर, म्हणजे ब्रेकफास्ट करून घे, तोपर्यंत मी टिफिन पण भरते. पण अगोदर मी धपाट्या बनवते. म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला. तेल लावून आलटपलट करते, सेकून घ्यायचं. आणि हवा असल्यामुळे ते आग एका साईडला जाते. दररोजचाच प्रकार आहे. भाकरसुद्धा व्यवस्थित होत नाही आहे. आणि एकदम दार गेट मला बंद करता येत नाही. गेटमधनं हवा येत असते आणि एकदम मेन दार मी लावत नाही आहे, कारण कुणीतरी येत असतं, आवाज देत असतात. मग दार लावून मला म्हणजे सवय पण नाही आहे, त्यामुळे ते दार मी लावत नाही आहे, हवा येतच असते. तर असो इकडं दिनेशला मी चटणी आणि गरमागरम धपाटी दिलेली आहे. खूप मस्त आणि टेस्टी धपाटे बनलेले आहेत. म्हणजे दररोज एकसारखं ब्रेकफास्ट बनवलं तर मुलंही कंटाळतात, मोठेही कंटाळतात. तर अदलून बदलून बनवायचं. कधी इडली डोसा, कधी आप्पे, कधी धपाटे, कधी काही खिचडी, कधी मसाले भात, चालतच असतं दररोज. आणि कधी म्हणजे जास्त प्रमाणात वरण भातच बनतं, ते सगळ्यांचं फेवरेट आहे. त्याच्यासमोर काही द्या ते आवडणार नाही. तर इकडे धपाटी बनवलेले आहेत मी. आणि अगोदर मी घेऊन येते पेपर. म्हणजे आता हे कशामध्ये द्यायचं, आता टिफिनमध्ये वगैरे दिलं गरमागरम धपाटे आहेत, त्यामुळे तितकं व्यवस्थित राहत नाही कांदा. आणि असं नाही की गेल्या लगेच ते ब्रेकफास्ट करतील, कुठल्या तरी कामात असले की मग ते ठेवतात थोडा वेळ. तर म्हटलं पेपरमध्ये द्यायचं ठीक आहे. तर इकडे हे पेपर घेतलेला आहे आणि पेपरमध्येच धपाटी मी ठेवलेली आहे आणि यामध्येच मी फोल्ड करून देत आहे. आणि चटणी डब्यात देणार आहे. म्हणजे मोठं 3 डब्याचं टिफिन मी आज घेतलेलं नाही आहे. अशा पद्धतीनेच इकडं हे सगळं नाश्ता मी पॅक करून देत आहे. तर दिनेशही म्हणत आहे की आता मला पण अशाच पद्धतीने रोल करून दे मम्मी, आणि चटणी वगैरे न्यायची नाही. मी म्हटलं दही तरी घे, म्हणजे आता कुठेतरी दही भेटलं तर घे एखादी पावकीट, कारण आता ती तामझाम नको वाटत आहे मुलाला. मी म्हटलं डब्यात देते थोडीशी चटणी किंवा दही काहीतरी, काही नको म्हणत आहे. तर असू दे म्हणलं, आता त्याला जसं आवडतं तसं घेऊन चाललेलं आहे. तर झालेलं इकडे टिफिन वगैरे भरून दिलेलं आहे. तर बाकीचेही सगळ्या पिठाची मी धपाटी बनवून घेतलेली आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं शेजाऱ्यांच्या ताईला देण्यासाठी मी हे बनवलेलं आहे. तर इकडं दिनेशचं आवरून दिलेलं जात आहे. थोडासा लेट झाला, म्हणजे 8 वाजण्याच्या अगोदरच तो निघतो, पण 8 वाजलेले आहे तिथंच. तर म्हणत आहे मग मी आज एस टी जाणार, एक तर आज बुधवार आहे. तर म्हणत आहे बुधवारी एस टी थोडंसं लवकर येते. तर आता जात आहे. आता एस टी भेटली का नाही काय माहिती, मी नंतर फोनही केलेला नव्हता, कारण आपल्याला कामाचा गोंधळ खूप असतो, त्यामध्ये होती नाही. आणि दिनेश घाईगडबडीत मोबाईल पण इथंच विसरून गेलेला होता. तर दिलेले टायमिंग बघू शकता, 8:03 झालेले आहेत. म्हणजे एस टी गेलेली आहे. म्हणत आहे करेक्ट 8 वाजता एस टी येते म्हणून तो 8च्या अगोदरच जातो. पण आज धपाटी चटणी करण्याच्या नादामध्ये थोडासा वेळ दिनेशला झाला. तरी पण दिनेशनं खूप हेल्प केली. आज मी बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये, खूप हेल्प केली. चटणी तरी मी बनवलीच नाही, सगळं दिनेशनंच बनवलं. आणि धपाट्यासाठी सगळी तयारी दिनेशनंच करून दिलेली होती. तर असं इथं सगळ्याच धपाट्या मी बनवून घेतलेल्या आहेत. त्यांचीही भांडी झाली, म्हणजे खूप सारी भांडी झाली. सगळं तुम्ही खाली ठेवले दिसत नाही आहेत तुम्हाला. तर ते सगळे भांडे आता जमा करून ठेवते. आणखीन स्वयंपाक बनणार आहे. म्हणजे हे फक्त झालं मॉर्निंगचं. आता आणखीन भाकरी भाजी जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनणारच आहे. म्हणजे दुपारी टिफिन द्यायचं असतं, बाबांचं असतं, सगळ्यांचं, मग स्वयंपाक आणखीन बनणारच आहे. तरी पण ही धपाटी बनलेली आता मॉर्निंगचं एक वेळचं झालेलं आहे. आता करूया पुढची कामं. तर इकडे किचन काउंट वगैरे सगळं मी धुवून घेतलेलं आहे. आणखीन दूध पण आलेलं नाही आहे. दूध यायची टायमिंग आहे 8, 8:15, कधी 8:30. आज थोडासा लेट झालेला आहे. तर असं इकडे सगळ्या धपाट्या मी बनवून घेतल्या. अगोदर मी त्यांना देऊन येते, म्हणजे गरमागरम धपाटी सगळेजण खातील. नंतर जी बाकीची कामं आहे ते नंतर मी आवरणार आहे. म्हणजे अगोदर माझ्यासाठी चहा मी करून घेते, मगच पुढच्या कामाला लागणार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला. तरी धपाटी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर.